ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आलाय। गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर तिघांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची भयंकर घटना घडली। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्यात। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे। पीडित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून तिच्या घरातून बेपत्ता होती। या काळात आरोपींनी तिला चांगल्या कामाला लावून देतो असे खोटे आमिष दाखवले। कामाच्या बहाण्याने त्यांनी या मुलीला एका घरात नेले। तिथे तिघांनी मिळून या असह्य अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार केला। या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती डोंबिवलीचे एससीपी सुहास हेमाडे यांनी दिली आहे। मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पीडित मुलगी जी उत्तर प्रदेश राज्यातून तिच्या नातेवाईकांच्या घरी आली होती, तर तिला काम देण्याचं बहाणा सांगून तिघांनी तिच्यावर आळीबळीने जबरीने बलात्कार केलेला आहे। सदर मुलांविरुद्ध तिने तक्रार दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात आलेली आहे। पीडित मुलगी 16 वर्षाची जी उत्तर प्रदेश राज्यातून त्यांच्या नातेवाईकांकडे आली होती आणि त्यानंतर ती रागाने घर सोडून निघून गेली होती। निसर्ग हॉटेल समोर ओमसाई नावाचं चायनीज सेंटर आहे, तिथं काम करणाऱ्या एका मुलाच्या ती संपर्कात आली आणि त्यानंतर त्याने त्याचे 2 मित्रांशी त्याची ओळख करून दिली आणि त्यांनी नंतर तिला काम देण्याचं आणि घर दाखवण्याचं बहाणा सांगून उंबारली नावाच्या गावाचे तिथे घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे।